विचारसागर तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपण परिच्छेद क्रमांक 18 पाहतो. कल्पिताची निवृत्ती कशी होते याविषयी शंका व समाधान. प्रश्न उपस्थित झाला होता की रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने तो पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान म्हणजे सर्प आणि सर्पाचं ज्ञान उत्पन्न होतं, आणि ज्यावेळेस रज्जूचं आपल्याला यथार्थ स्वरूपाने विशेष रूपाचं ज्ञान झालं की ते सर्प आणि त्या सर्प ज्ञानाची निवृत्ती होत असते. मग विशेष रूपाच्या अज्ञानामुळं सर्प आणि सर्पाचं ज्ञान आणि विशेष रूपाच्या ज्ञानाने सर्प आणि सर्प ज्ञानाची निवृत्ती त्या ठिकाणी होत असते. असं सांगितल्याच्या नंतर शिष्याला त्या ठिकाणी शंका उत्पन्न झाली की तुम्ही आतापर्यंत सांगता की अधिष्ठान चैतन्याने पदार्थाची निवृत्ती होते. आता तुम्ही अधिष्ठान चैतन्याचं वर्णन न करता, बरोबर आहे का नाही, त्यावरती जो आद्यस्थ पदार्थ आहे मग आद्यस्थ काय झाला तर आद्यस्थ रज्जू म्हणा किंवा रज्जूवरती सर्पसुद्धा म्हणा, हे सगळं काय, हे सगळं चैतन्यावरती आद्यस्थच आहे. मग त्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही असा नियम आहे त्या ठिकाणी. आणि तुम्ही आता ज्ञान कशाचं सांगायला पाहिजे होतं, अधिष्ठान चैतन्याचं सांगायला पाहिजे होतं. तुम्ही कल्पित पदार्थाचं ज्ञान आणि कल्पित पदार्थाची निवृत्ती होती असं जर त्या ठिकाणी म्हणाल तर सिद्धांताला बाध किंवा दोष येणार नाही का? सिद्धांताला त्या ठिकाणी दोष त्या ठिकाणी येणार आहे. मग त्याचं समाधान करताना श्रीगुरूंनी सांगितलं की सिद्धांताला त्या ठिकाणी बाध येण्याचं काही कारण नाही. ज्यावेळेस आम्ही काय म्हटलं तुम्हाला की रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानामुळे सर्प आणि सर्पाचं ज्ञान उत्पन्न होतं आणि रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प आणि सर्पाचं ज्ञान निवृत्त होतं. मग आम्ही जो म्हटलं ना तरी सिद्धांताला बाधा येणार नाही. का येणार नाही? ज्यावेळेस रज्जूचं ज्ञान होतं का नाही, त्या रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेस रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतंच की नाही आपल्याला, त्याच्याबरोबरच ते ज्ञान असतात, बरोबर आहे की नाही. हे ज्ञान मागं पुढं उत्पन्न होतात का? बरोबर उत्पन्न होतात, बरोबरच उत्पन्न होत असतात, युगपतच उत्पन्न होत असतात. जसं घाटाला हात लावला, मातीचं वेगळं ज्ञान करून सांगावं लागतं का आपल्याला? मातीचं वेगळं ज्ञान करून सांगावं लागत नाही. अलंकार पाहिले तर अलंकार कशाचा आहे? सोन्याचाच आहे. म्हणजे अलंकाराबरोबर सोन्याचं ज्ञान वेगळं सांगावं लागतं का? नाही. तसं आम्ही तुम्हाला फक्त रज्जू म्हटलो, म्हणजे रज्जूच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान असं म्हटलं, रज्जूच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान असं म्हटलं, म्हणजे मग रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान वेगळं करावं लागतं का? वेगळं करावं लागत नाही, ते त्याच्याबरोबरच असतं. आता बाह्य पदार्थाची रीत पाहताना नियम काय केला की पदार्थावरती आवरण किती असतात? 2 प्रकारचे आवरण असतात. एक अंधकाराचं आवरण असतं, एक अज्ञानाचं आवरण असतं. मग अंधकाराचं आवरण असतं ते बाह्य प्रकाशाने निवृत्त होतं आणि अज्ञानाचं जे आवरण असतं ते आवरण कशाने होतं की अंतःकरणाची वृत्ती त्या पदार्थापर्यंत जाते, पदार्थाच्या आकाराचे होते आणि त्या वृत्तीमध्ये असणारा जो आभास असतो तो काय करतो? तो पण चैतन्यच आहे ना. तो काय करतो? त्या असणाऱ्या घटाचं अज्ञान आहे ते अज्ञान बाजूला करून त्याचं ज्ञान काय करतो? करून देतो. कारण वास्तविक पाहिलं तर अज्ञान जे आहे ते रज्जूच्या आश्रित आहे अज्ञान, किंवा रज्जू अधिष्ठान चैतन्याच्या आश्रित असतं. रज्जू अधिष्ठान चैतन्याच्या आश्रित असतं, कारण अज्ञानही जड आहे, रज्जू पण जड आहे आणि भासलेलं सर्पही जड आहे. म्हणून अज्ञान तिथं राहील का? अज्ञान त्या जडावर राहू शकत नाही, कारण एक जड दुसऱ्या जडाला अधिष्ठान होऊ शकत नाही. का अज्ञान राहतं कुठं? अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी राहत असतं. मग त्या अज्ञानाची निवृत्ती कोण करतं? वृत्तीमध्ये असणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश, त्या अज्ञानाचे प्रकाश म्हणजे तो आभा चैतन्य प्रमा तो साक्षी, त्याची काय करतो असतो? निवृत्ती त्या ठिकाणी करत असतो. मग आता ह्या सगळ्या आमच्या वाटाघाटीवरून काय होतं की ह्या सगळ्या आमच्या वाटाघाटीवरून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. फक्त आम्ही म्हणायला सर्प आपलं रज्जू जरी म्हटलो तर रज्जू अधिष्ठान ज्ञान हे वेगळं सांगावं लागत नाही. म्हणून रज्जूच्या ज्ञानाने कल्पित सर्पाची निवृत्ती होते असं म्हणायला काय हरकत आहे का? असं म्हणायला काय हरकत नाही. पण आमचं बोलण्याचं तात्पर्य लक्षात न आल्यामुळे तुला शंका उत्पन्न झाली.
बरोबर आहे का नाही? म्हणून अंतःकरण अधिष्ठान परत काय झालं? हां, म्हणून सिद्धांताला बाधा येत नाही हे कळलं. परत एक नवीन शंका त्या ठिकाणी उत्पन्न झाली होती. आता तुम्ही म्हणता रज्जूचं ज्ञान झालं, मग रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं असतं. बरं, सर्पाला कारण काय आहे? रज्जू अधिष्ठान चैतन्य आहे का अंतःकरण अधिष्ठान चैतन्य सर्पाला उत्पन्न होण्याला कारण? अंतःकरण अधिष्ठान चैतन्य. अंतःकरण अधिष्ठान चैतन्य सर्पाला कारण सांगितलं. पण आता हे रज्जू अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचं ज्ञान होतं. बरं, त्याची निवृत्ती होते इथपर्यंत आम्हाला कळलं. परंतु ते ज्ञान होणारं चैतन्य कुठे आहे? तर ते ज्ञान होणारं चैतन्य अंतःकरणामध्ये आहे. आणि ते कसं राहतं? ज्यावेळेस तुमची वृत्ती कुठं असते? रज्जू उपै चैतन्य अधिष्ठान, रज्जू उपैत अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी असते. आणि अंतःकरण कुठं असतं? आतमध्ये असतं. तिथलं चैतन्य कुठं असतं? आतमध्ये असतं. आणि ते चैतन्य कशाला कारण आहे? ज्ञानाला त्या ठिकाणी कारण आहे, असा नेम केला की नाही? मग त्याचं ज्ञान कसं होणार? त्याचं ज्ञान पण झालं पाहिजे ना. पदार्थ उत्पन्न झाला, पदार्थ निवृत्त झालं, पण त्याचं ज्ञान करणारं चैतन्य कुठे? अंतःकरणामध्ये आहे. आणि त्याच्याहून ते कसं आहे? वेगळं आहे आणि अज्ञात आहे. बरोबर आहे का नाही? मग आता त्याचं ज्ञान कसं होणार? मग ज्ञान होणार नाही, असं त्याने त्या ठिकाणी काय केली? एक शंका निर्माण केली. तर त्याचं समाधान सांगताना आपण काय केलं की श्रीगुरु सांगतात की बाबा, जेवढी काही ज्ञानं आहेत ती सगळी ज्ञान कशावर अवलंबून आहे? ती सारी ज्ञान विषयावर अवलंबून आहे. विषय असेल तर ज्ञान आणि विषय नसेल तर ज्ञान नाही. समजा इथं ग्रंथ ठेवलाय, बरोबर आहे की नाही? मग इथं ग्रंथ आहे, ग्रंथ हा विषय आहे का नाही? मग तुम्ही याला ग्रंथच म्हणणार, बरोबर आहे की नाही? म्हणजे विषय आणि ज्ञान यांचा संबंध आहे का नाही? विषय असेल तर ज्ञान आहे. इथं घट नाही, घटाचं ज्ञान नाही. इथं पट नाही, पटाचं ज्ञान नाही. म्हणजे विषय असेल तर ज्ञान, ज्ञान असेल तर विषय, बरोबर आहे का नाही? म्हणून सगळे ज्ञान कशावर अवलंबून आहे? विषयावर त्या ठिकाणी ज्ञान अवलंबून आहे. म्हणून आता काय झालं? ज्ञान म्हणून आहे ती जितके ज्ञान म्हणून आहे तितकी विषयावर अवलंबून आहे. विषय असेल तर ज्ञान असणार. विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होतं. आता समजा इथून घटच नाही, तर घटाचे तर ज्ञान होईल का आपल्याला? घटाचं ज्ञान होणार नाही. तिथं रज्जू नाही, रज्जूचं ज्ञान नाही. रज्जूवर भासलेला सर्पाचं ज्ञान नाही, आहे का नाही? रज्जू आहे म्हणून सर्प आहे, आणि सर्पाचं त्या ठिकाणी काय आहे? ज्ञान त्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणून ज्ञान आपोआप निवृत्त होणार. दुसरे उत्तर असे की निवृत्ती दोन प्रकारची असते. आता विषय असेल तर ज्ञान, विषय नसेल तर ज्ञान नाही. आणि ज्ञान नसेल म्हणजे निवृत्ती, बरोबर आहे की नाही? मग आता ही निवृत्ती सांगत असताना किती प्रकारची सांगितली? दोन प्रकारची निवृत्ती यामध्ये सांगितली. तर एक निवृत्ती म्हणजे लयरूप निवृत्ती आणि एक निवृत्ती म्हणजे आत्यंतिक निवृत्ती आहेत. कारणासह कार्याची जी निवृत्ती, कारणासह कार्याची पण निवृत्ती, म्हणजे नुसते घटाचं निवृत्ती करायची असं नाही, घटाला घालवायचं असं नाही, तर घटाबरोबर मातीची सुद्धा काय करायची? निवृत्ती करायची. माती नसेल तर घट तयार होईल का? परत होणार नाही. बरं, नुसता घट फोडला आणि माती तशीच ठेवली तर घट उत्पन्न होऊ शकतं की नाही? घट उत्पन्न होऊ शकतं. बीज आहे ना आपल्या घरामध्ये, बीज समजा तुम्ही शेतीमध्ये पेरलं तर ते उगवणार. आणि बीज जर भाजून जर शेतीमध्ये पेरलं तर उगवल का? बीज शेतीमध्ये भाजलेलं उगवणार नाही. म्हणजे भाजून पेरलं तर ती कोणती निवृत्ती झाली? आत्यंतिक निवृत्ती. आणि न भाजता पेरलं तर ती लयरूप निवृत्ती त्या ठिकाणी होऊ शकते. मग आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? कारणासह कार्याची निवृत्ती, ती अत्यंत निवृत्ती. आणि कारणाच्या ठिकाणी कार्याची जी निवृत्ती, कारणाच्या ठिकाणी कार्याची जी निवृत्ती, ती लयरूप निवृत्ती. बघा, तर ह्या दोन प्रकारच्या निवृत्ती आपल्या लक्षात आल्या. आता त्याचं पुढचा मुद्दा आता ते स्पष्ट करून सांगतात की लयरूप निवृत्ती कशी होत असते आणि आत्यंतिक निवृत्ती कशी होत असते. याचे यावत कल्पित वस्तूचे कारण अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आश्रित अज्ञान आहे. बघा, आता याचे यावत म्हणजे हे शून्य, स्थावर, जंगम
आहे का नाही, जे काही त्या ठिकाणी पदार्थ असतील, जे काही तुम्हाला पदार्थ प्रतीतीला येतात, हे सगळे पदार्थ म्हणजे आपल्या डोळ्याला जे जे काही पदार्थ दिसतात की नाही, बरं जे जे पदार्थ तुम्ही ऐकले का नाही, मग जे अगदी आमिमापासून अगदी ब्रह्मदेवापर्यंत तुम्ही जे जे पदार्थ ऐकले का नाही, ते सारे पदार्थ कशावर अवलंबून आहे याची आवत. ते सगळ्या पदार्थाला अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्मचैतन्य वाचून एकही पदार्थ नाही, आहे का नाही. अगदी काडीपासून अगदी आमिमापासून अगदी सगळ्या वस्तूपर्यंत ब्रह्मदेवापर्यंत हे सगळे पदार्थ कशावर अवलंबून आहे? ते सगळे पदार्थ चैतन्यावर अवलंबून आहे. कोणतं चैतन्य? ब्रह्मचैतन्य. हे सगळ्यावरती ते अवलंबून आहे. म्हणून अधिष्ठान चैतन्य आश्रित अज्ञान आहे. बघा, अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आश्रित अज्ञान आहे, त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती. आता हे सगळं कुठं पदार्थ अवलंबून आहे किंवा पदार्थाला अधिष्ठान आहे, तर ब्रह्मचैतन्य त्या सगळ्या पदार्थाला अधिष्ठान आहे. आणि त्या अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आश्रित अज्ञान आहे. आता ते पदार्थ का प्रतीतीला येतात? बरं, अज्ञान कसं आहे त्या ठिकाणी? अज्ञानामध्ये किती गुण असतात? 3च गुण असतात ना. 3 गुण असतात. 3 गुण. त्रिगुणात्मक हे अज्ञान, माया, अविद्या हे सांगितले का नाही. बरं, म्हणजे जेवढं जेवढं चैतन्य आहे त्याच्या चैतन्याच्या आश्रित काय आहे? अज्ञान आहे. अज्ञान कसं आहे? त्रिगुणात्मक सत्वगुण ज्ञानाला, रजगुण कर्माला आणि तमोगुण पदार्थ उत्पत्तीला. म्हणजे हे सगळे पदार्थ उत्पन्न कुठं होतात? त्या अज्ञानामुळे पदार्थ उत्पन्न होत असतात. आणि त्याची निवृत्ती कशाने होत असते? त्या पदार्थाला जाणून का त्याचा अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याला जाणून? अधिष्ठान असलेले चैतन्य. अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याला जाणूनच त्याची काय होत असते? निवृत्ती होत असते. म्हणून आता लक्षात घ्या की अधिष्ठान ब्रह्म चैतन्य आश्रित अज्ञान आहे, त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती त्याच्या अधिष्ठानानेच होते. बघा, आता त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती म्हणजे अज्ञान कोण आहे? सगळ्याचं अविद्या अज्ञान, आहे का नाही. त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती म्हणजे त्याचं अज्ञान पण झालं आणि त्याचं कार्य उत्पन्न झालं का नाही. हे सगळे पदार्थ, त्या पदार्थाची काय होत असते? निवृत्ती होते. त्याच्या अधिष्ठान ज्ञानानेच होते. पण ती निवृत्ती कधी होणार आहे? आता मायेपासून अविद्येपासून सगळे पदार्थ उत्पन्न झाले का नाही. मग आता तुम्हाला ज्ञान कशाचं करून घ्यावं लागेल? जसं रज्जूच्या अज्ञानामुळं सर्प उत्पन्न झाला, ज्ञान कशाचं करून घ्यावं लागलं तुम्हाला? रज्जूचं. मग म्हणायला वरच्यावर रज्जूचं, पण खरं ज्ञान कशाचं होतं? रज्जू अधिष्ठान चैतन्याचं पण ज्ञान होतं. जोपर्यंत अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत रज्जूवर भासलेल्या सर्पाची निवृत्ती होईल का? रज्जूवर भासलेल्या सर्पाची निवृत्ती होत नाही. म्हणून त्याच्या अधिष्ठान ज्ञानानेच म्हणजे जेवढी जेवढी आज्ञारूप कार्य आहे, कारण आहे, त्या सगळ्याची निवृत्ती कशाने होणार आहे? तर अधिष्ठान ज्ञानानेच होणार आहे. अधिष्ठान ज्ञानापासून होणार नाही. तुम्ही फक्त त्या ठिकाणी रज्जूला जाणलं बरं का, आणि रज्जू अधिष्ठान चैतन्याला मात्र जाणलंच नाही. आणि रज्जूला जाणून त्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती केली तर ती निवृत्ती होईल का नाही? निवृत्ती होईल. पण कोणती निवृत्ती होईल? लयरूप निवृत्ती होईल. आणि निवृत्ती कोणती करायची आपल्याला? आत्यंतिक निवृत्ती करायची. आत्यंतिक निवृत्ती कशाने होणार आहे? तर रज्जूचं पण अधिष्ठान कोणी? ते ब्रह्मचैतन्य आहे. जोपर्यंत तुम्ही ब्रह्मचैतन्याला जाणत नाही, ऐका नाही, आता हे जाणणं कशाने होणार आहे? ते ब्रह्मचैतन्य आपल्या डोळ्याने दिसन का? मग कशाने कळणं आपल्याला? ते विचाराने कळणं आपल्याला. ते चैतन्य त्याच्याबरोबर आहेच. अलंकाबरोबर सोनं आहेच, घटाबरोबर माती आहेच. हे कशाने? विचाराने कळतं. आकाशात विमान चाललंय का नाही, आणि डोळ्याने पाहिलं आकाशात विमान किती दिसतं? छोटं का मोठं? छोटं दिसतं. आणि असतं केवढं विमान? मोठं असतं. बरं, त्या विमानातले लोक दिसतात का आपल्याला? नाही दिसत. पण मग विचार होतो का नाही? ज्या अर्थी विमान उडते त्या अर्थी त्याच्यामध्ये माणसं असलीच पाहिजे, हे कळतं की नाही आपल्याला? हे विचाराने कळतं. तसं इथं ब्रह्मचैतन्य आपल्याला पाहायला भेटेल का? पाहायला मिळणार नाही. का पाहायला मिळणार नाही? कारण नियम काय केला? जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होतं का? ते त्याला कधी विषय होत नाही. म्हणून हे सगळं कशाने जाणावं लागतं? विचाराने जाणावं लागतं. विचार वाचूने न पावे जे समाधान. म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. बघा, त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती. अज्ञान, ऐक नाही, काय अज्ञान आहे? चैतन्य आश्रित असणारं अज्ञान, ऐक नाही. त्या अज्ञानासहित
त्याचं असणारं कार्य घट पट आमेमापासून तर अगदी ब्रह्मदेवापर्यंत आहे का नाही, त्या अज्ञानासेत कार्याची निवृत्ती त्याच्या अधिष्ठान ज्ञानानेच होईल. म्हणजे ब्रह्मचैतन्याचं ज्ञान झालं त्यानेच होईल. ही झाली कोणती निवृत्ती? आत्यंतिक निवृत्ती. सरळ सरळ. आणि कारणाच्या निवृत्ती वाचून फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती. आता इथं आणि शब्दाच्या पुढं काय? आत्यंतिक निवृत्ती झाली. आणि लयरूप निवृत्ती म्हणजे काय? ही कारणाच्या निवृत्ती. आता कारण जे आहे की नाही ते सगळ्याचं, ते कारण मात्र काय करायचं? बाजूला त्या ठिकाणी ठेवायचं. आणि फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती. कारणामध्ये कारण काय आहे? घट आणि माती. माती काय सांगितलं? कारण सांगितलं. आणि घट काय सांगितलं? कार्य सांगितलं. बरोबर ना? म्हणजेच काय करायचं? कारणामध्ये कार्याची म्हणजे घटाची काय करायची? त्या मातीमध्ये निवृत्ती फक्त करायची. पण मातीची मात्र निवृत्ती करायची नाही. म्हणजे मातीची जर निवृत्ती केली नाही तर घट उत्पन्न होईल का नाही? समजा तुम्हाला मंद अंधकारा दिवसामुळं ती सुंबाची दोरी तिथंच पडली आहे का नाही, आणि प्रकाश आणला आणि फक्त तिथं प्रकाश केला आणि तुम्हाला ती सुंबाची दोरी दिसू लागली. आता सर्प दिसत नाही पण ती दोरी तिथंच ठेवली. दुसऱ्या दिवशी येताना तुम्हाला परत मंद अंधकारादी दोष असेल तर तिच्यावर सर्प भासणार नाही का? सर्प भासणार. आणि जर दोरीच उचलून बाजूला ठेवली, गुंडाळून ठेवून दिली तर मग सर्प भासेल का? भासणार नाही आहे का नाही? फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती. कारणाची निवृत्ती वाचून फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती. तर अधिष्ठान ज्ञाना वाचून नाही होती आहे का नाही? आता त्याचं अधिष्ठान ज्ञान करून घ्यायची गरज आहे का? चैतन्याचं अधिष्ठान ज्ञान त्या रज्जूचं अधिष्ठान आहे चैतन्य, त्याचं ज्ञान न करता आहे का नाही, आणि वरवर फक्त जी निवृत्ती केली ती कोणती निवृत्ती होऊ शकते? फक्त लयरूप निवृत्ती होऊ शकते. ठीक आहे. आता याचा विचार करायला गेलं तर भरपूर पुष्कळ विचार होऊ शकतो, पण आतापर्यंत आपण ते सगळं लक्षात घेतलं त्याच्यामुळे वेगळा विचार करायची काही आवश्यकता नाही आपल्याला. उलट हे देवता वगैरे आपण पाहतो का नाही, त्या देवाचं दर्शन घेतो का नाही, आणि त्याच्यातच आपण समाधानी होऊन जातो. वास्तविक पाहिलं तर हे देव आकाराला वगैरे आलेले हे तरी काय बरं? हे आकार वगैरे आलेत का नाही? तुम्हाला हा देव आवडतो, देव कितीतरी देव लोकांचे वेगवेगळे त्या ठिकाणी असतात. ठीक आहे ना? मग हे तुम्ही सगळे पाहता आणि यालाच काय म्हणून जाता तुम्ही? हेच ब्रह्म आहे, हेच सगळं आहे का नाही? पण त्याच्या मागचं कारण जाणता का तुम्ही? तुम्ही कार्यरूपी ब्रह्माला जाणता, पण कारणरूपी ब्रह्माला जाणता का? आणि जोपर्यंत कारणरूपी ब्रह्माला जाणत नाही तोपर्यंत कार्यरूपी ब्रह्माची निवृत्ती होईल का? बरं, ते कार्यरूपी ब्रह्म आहे आणि तुम्ही कोण आहे बरं? तुम्ही पण कार्यरूपीच ब्रह्म आहे ना, फक्त त्यांना उपाधी शुद्ध सत्वगुणी माया लागली आणि तुम्हाला उपाधी शुद्ध सत्वगुणी मलिन आहे का नाही? त्याला माया आणि तुम्हाला अविद्या, इतकाच फरक आहे ना, इतकाच फरक त्याच्यामध्ये आहे. आता जास्त काही फरक आहे का? तो फक्त ईश्वर झाला आणि तुम्ही काय झाले? जीव झाले. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे कशाने झाले? उपाधीने झाले. पण आहे काय? आहे मात्र त्या ठिकाणी ब्रह्मच आहे. पण त्या ब्रह्माला जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत तुम्ही काय कराल? याच्याच मागं लागणार आहे का नाही? माऊली याचा काही काही ठिकाणी निषेध पण करत असतात, पण कोणाला सांगतात? हे उत्तम अधिकारी असेल त्यालाच फक्त हा मुद्दा सांगतात. जे कनिष्ठ अधिकारी आहे ना त्याला मात्र हे सांगत नाही. असं कारणाची निवृत्ती वाचून फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती. तर अधिष्ठान ज्ञाना वाचूनही होते. उदाहरण देऊन सांगतात. कसं? तर ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थांचा लय अज्ञानामध्ये अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होतो. कसं? की उदाहरण असं घ्या की ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थाचा लय अज्ञानामध्ये अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होतो. समजा आपण झोपलो की नाही, झोपल्याच्या नंतर हा बाह्य प्रपंच प्रतीतला येतो का आपल्याला? म्हणजे याची निवृत्ती झाली का नाही? आता हे सगळ्याची निवृत्ती. आता दिसायचं काय राहिलं का? नाही राहिलं. जाऊ द्या. त्यापेक्षा आपण जेव्हा समाधीमध्ये जातो का नाही, आपण कधी जातो समाधीमध्ये? आपल्याला समाधी हेच अजून काही कळलं नाही. समाधी म्हणजे काय आहे का नाही? समाधी म्हणजे त्या परमात्म्याशी समरस होणं, म्हणजे आपलं जे स्वरूप आहे ना त्याच्याशी समरस होणं. आणि जसं आकाश कधी इकडचं इकडे गेलं का फिरायला, कधी आकाश ठाईच्या ठाई जसं आहे तसंच आहे का नाही? बास. तसं आपलं स्वरूप जे आहे ते कसं आहे? स्थिर स्वरूप आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या वृत्ती उसळत नाही.
हे घ्यावं ते घ्यावं, हे भोगावं हे भोगावं, असं काही नसतं. त्याच्यामध्ये काहीच घेणं नसतं, काहीच देणं नसतं. वृत्तीचा हालचाल सुद्धा झालेली नसते, शांत असतं, सगळं हे दिसतं, पण कशाची आसक्ती नाही, कशाची काही नाही. असं आपलं काय असतं, शांत असणारं स्वरूप आहे. ते शांत स्वरूपाशी एकरूप होऊन जाणं, एकरूप होऊन जाणं म्हणजेच काय, ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होणं म्हणजेच समाधी असते. मग त्या समाधीमध्ये हे सगळं लय पावतं की नाही, त्याला डोळ्यांनी सगळं दिसतंय का नाही. वृत्ती पूर्णपणे लय झालेली असते का समाधीमध्ये, वृत्ती पूर्णपणे का, हा, ती कारणामध्ये लय झालेली असते, पण त्याला सगळं दिसतंय का नाही पुढं. बरं, वृत्ती पूर्णपणे ठप्प झाली तर तो ब्रह्मस्वरूपाचा अनुभव भोगल का. कारण ब्रह्मस्वरूपाचा अनुभव होण्याकरता वृत्तीची आवश्यकता आहेच ना. म्हणजे तो वृत्तीनं सगळं पाहत. आता सुषुप्तीमध्ये गेल्याच्या नंतर वृत्ती पार पूर्णपणे आपल्या कारणामध्ये लीन होते, तिथला काय आपल्याला अनुभव येतो का, अनुभव येत नाही. आणि तो अनुभव आपल्याला सांगायचा म्हणजे अविद्या वृत्तीची आवश्यकता आहे. आणि समाधीचा अनुभव सांगायचा म्हणजे अंतःकरणाची वृत्ती आवश्यक आहे ना. अंतःकरणाची वृत्ती असते, सगळं दिसतंय, पण शांत अवस्थेला त्या ठिकाणी असतात, ब्रह्मसुख त्या ठिकाणी बघतात. आणि जेव्हा त्याची समाधी जेव्हा उत्थान पावते तेव्हा त्याला हे सगळं प्रतिथल येतं का नाही, सगळं हे प्रतिथल येत असतं. म्हणजे तो कशाची निवृत्ती करतो, ते फक्त कार्याची निवृत्ती करतो. कारणाची निवृत्ती करतो का, कारणाची निवृत्ती मात्र होत नाही. मग ही कोणती निवृत्ती झाली, ही लयरूप निवृत्ती झाली आहे का नाही. आणि आपल्याला कोणती निवृत्ती करायची, कारणासहित कार्याची निवृत्ती करायची, बरोबर आहे नाही. मग जेव्हा झोपेमध्ये आपण जातो तेव्हा कोणती निवृत्ती होते, लयरूप निवृत्ती होते. कारण जागा झाल्यावरती हे सगळं आपल्याला काय होतं, प्रतीतीला येत असतं. म्हणून ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये बघा, आता समजा महाप्रलय वगैरे ओढावलाय का नाही, म्हणजे महाप्रलय म्हणजे ज्यावेळेस का नाही हे सगळे महाप्रलय म्हणजे हे युगांत होऊन जातो, हे सगळे युग वगैरे हे सगळं काय होतं, नष्ट होतं, बरोबर आहे का नाही. मग नष्ट झाल्याच्या नंतर जीवाला तर काही ज्ञान झालं असतं का ब्रह्मस्वरूपाचं, जीवाला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं नसतं. आणि महाप्रलयामध्ये सगळं नष्ट होणार असतं, पण जीवाची कर्मत्र मात्र तशीच असतात की नाही. मग जोपर्यंत प्रलय असतो, जोपर्यंत झोपत असतो तोपर्यंत काही करायचं नसतं, पण जाग झाल्यावरती सगळं करावं लागतं की नाही. म्हणजे झोप म्हणजे काय, एक प्रकारचा प्रलयच आहे ना, म्हणजे हे सगळं संपतं. तसं महाप्रलयामध्ये सगळ्याच संपतं, काहीच शिल्लक राहत नाही. म्हणजे सगळे काय होतात, आपली अव्यक्त जी प्रकृती म्हणा, त्या प्रकृतीमध्ये काय होतं, तिला प्रधान असं म्हटलं जातं, सांख्यामध्ये तिला प्रधान असं म्हटलं जातं. ते सगळे कर्म सगळे काय असतात, तिथं त्या ठिकाणी साठले जातात. आणि जेव्हा त्या ईश्वराला असं वाटतं ना का हे सगळं जगत निर्माण करायचं, मग ते जीवाने केलेली कर्म काय करतात, ते परत पंचमहाभूताचा गोंधळ करून त्याच्यामध्ये ही कर्म, त्याचा अहंकार सगळा लावून दिला जातो. आणि मागल्या जन्मामध्ये जसं जसं त्याने केलं का नाही तसं तिथून पुढं ते सुरू होत असतं. म्हणजे त्याचा नाश झाला का, आत्यंतिक नाश झाला नाही. म्हणजे मग त्याची कर्म काय जळालीच नाही, त्याने आहे तशी त्या ठिकाणी शिल्लक राहतात. आणि पुढच्या जन्मामध्ये किंवा पुढच्या युगामध्ये अशा पद्धतीनं ते परत करायला सुरुवात करत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थाचा लय अज्ञानामध्ये अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होतो, आहे का नाही. आता ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं का, नाही झालं, पण निवृत्ती झाली का नाही, निवृत्ती झाली. पण कोणती निवृत्ती झाली, आत्यंतिक निवृत्ती झाली का लयरूप निवृत्ती झाली. म्हणजे ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्ती केली लयरूप, आणि ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्ती केली ती आत्यंतिक निवृत्ती. अशा दोन प्रकारच्या निवृत्ती त्या ठिकाणी असतात. आता बघा उदाहरण देऊन सांगतात, जो पोत भोग देणारे कर्म सन्मुख असते तो पोत झोप येणार नाही किंवा जगताचा प्रलय होणार नाही. बघा आता आपल्याला तो अंथरुणावरती ना पडलेला असतो, पण त्याची सारखी तळमळ असते, माझं हे काम राहिलं, ते काम पूर्ण झाल्याशिवाय मला झोप येणार नाही. मग झोपलेला उठून कामं करायला सुरुवात करतो. याचा अर्थ काय, ते कर्म अजून सन्मुख आहे का नाही, ते कर्म फळ द्यायला तयार आहे का नाही. मग जोपर्यंत कर्म फळ द्यायला तयार आहे त्याला झोप येते का, तोपर्यंत त्याला झोप येत नाही. आणि एकदा त्याला खरं कळलं का, हे तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म ना शिवंत, आग लागो त्याला जाऊ दे असू दे, त्याचं काही घेणं देणं नाही, तो शांत झोप होतो का नाही. पण ज्याला असं वाटतं ना मला हे मिळवायचं मला ते मिळवायचं याच्या मागं जो लागलेला असतो ना, तो कधीच समाधानी असतो का, कधीच नाही. काहीतरी तुकोबरायांचा अभंग आहे, सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे न व्हावे दर्शन,
शव असता तो जीव, त्याला काय म्हणलं माहिती का, शव. शव म्हणजे कधी म्हणतात शव, मेल्याच्या नंतर ते प्रेत असताना त्याला शव असं म्हणलं जातं. त्याचं जीवन म्हणजे काय, शवासारखं जीवन आहे, प्रेतासारखं जीवन आहे. त्याला सतत काय लागलेली असते, तळमळ लागलेली असते, हे मिळव ते मिळव ते मिळव. आणि त्या विषयालाच तो काय समजत असतो, त्या विषयालाच तो भोग समजत असतो. ऐक नाही, द्या ते आपण ते मानते, विषया ते भोग म्हणते. या परतेनं स्मरते अनेक काही. आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला कधी जाण्याची त्याची विचारधारणा कधी होते का, कधीच होत नाही. मग तो काय शरीरामध्ये असतो, पण एका प्रेताप्रमाणेच त्या ठिकाणी तो असतो. त्याचं दर्शन झालं तरी तुकोबरा म्हणतात ते अमंगळ आहे असं त्या ठिकाणी सांगतात. असो, म्हणून जो पोवत भोग देणारे कर्म सन्मुख असते तो पोवत झोप येणार नाही किंवा जगताचा प्रलय होणार नाही. आणि हे जगताचा प्रलय तरी होईल का, जगताचा प्रलय होणार नाही. त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानाने होते. बघा आता त्याप्रमाणेच जो सर्प भासलेला आहे त्या सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानाने होते. पण सर्पज्ञानाचा विषय जो सर्प, बघा सर्पज्ञानाचा जो विषय सर्प, त्याचा अभाव झाल्यामुळे सर्पज्ञानाचा लय होतो. बघा आता काय म्हणले या ठिकाणी की सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानाने होते, पण कसं, सर्पज्ञानाचा विषय, सर्पज्ञानाचा विषय काय आहे बरं, सर्प कशावर भासतो, रज्जूवर रज्जूवर. रज्जूवर बघ. रज्जूवर सर्प भासतो का नाही. मग सर्पज्ञानाचा विषय जो सर्प ऐक नाही, सर्पज्ञानाचा विषय जो सर्प, त्याचा अभाव झाल्यामुळे सर्पज्ञानाचा लय होतो. बरोबर आहे का नाही. मग आता इथं वस्तू ठेवली आणि इथं वस्तूचा काय झालेला आहे, अभाव झालेला आहे. मग इथं वस्तूच नाही. तुम्ही म्हणा बरं, इथं सर्प नावाची वस्तू आहे, इथं सर्प आहे आणि त्या सर्पाचं आम्हाला ज्ञान आहे असं म्हणा बरं, एक नाही. इथं घट ठेवलाय, आता घट नाही या ठिकाणी, म्हणजे त्याचा अभाव आहे का नाही. मग जर घटाचा अभाव असेल तर घटाचं ज्ञान तरी होईल का या ठिकाणी, घटाचं ज्ञान पण होणार नाही, आहे का नाही. तसं त्याप्रमाणे त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानाने होते व सर्पज्ञानाचा विषय जो सर्प, ज्ञानाचा विषय काय सर्प, त्याचा काय होतो अभाव झाल्यामुळं सर्पज्ञानाचा काय होतो लय होतो. याप्रमाणे सर्पाच्या नाशामुळे सर्पज्ञानाचा नाश म्हणा किंवा सर्पाच्या अभावामुळे सर्पज्ञानाचा अज्ञानात लय म्हणा. एकंदर सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे. बघ आता सर्प नाही, त्याचं ज्ञान नाही, ऐक नाही, किंवा सर्पाचा अभाव झाला तर सर्पाचा ज्ञानाचा पण अभाव झाला. कसंही जरी म्हटलं तरी काय हरकत आहे का. सर्प नाही, सर्पाचं ज्ञान नाही, सर्पाचा अभाव झाला, सर्पाचं ज्ञान नाही. म्हणजे सर्प नाही किंवा सर्पाचा अभाव म्हटलं तर काही फरक आहे का. बरं, सर्प नाही म्हणून सर्पाचं ज्ञान नाही आणि सर्पाचा अभाव म्हणून सर्पाचं ज्ञान नाही. कसंही जर केलं तर हिसाब काय होतो, तिकडंच येत असतो. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला तुमच्या सर्वांच्या. म्हणजे कल्पिताची निवृत्ती कशी होते लक्षात आलं. ठीक आहे ना. आत्यंतिक नाही कळलं बाबा. हा, कळलं नाही काय अजून, कळलं नाही. नाही कळलं. बरं काय कळलं नाही ते सांगा. तिथं सर्प नाही असं का म्हणायचं. तुम्हाला म्हणजे ज्ञान कशात झालं, रज्जूचं झालं का नाही. हा. रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते का नाही. बरं, रज्जूच्या ज्ञानाबरोबर अधिष्ठानाचं वेगळं ज्ञान करून सांगावं लागतं का, बरोबरच असते. बरोबर असते. मग रज्जूची निवृत्ती झाली तर सर्पाची निवृत्ती होते का नाही. बरं, सर्पाची निवृत्ती झाली म्हणजे सर्प ज्ञानाची निवृत्ती वेगळी करावं लागते का नाही. म्हणजे रज्जूचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाचा अभाव झाला का नाही. मग सर्पाचा अभाव झाला म्हणजे सर्प ज्ञानाचा अभाव आहेच का नाही. हे वेगळं सांगावं मला लागतं. सर्पज्ञानाचा अभाव म्हणल्यावर तिथं सर्प नाही असं घ्यायचं असं वाटलं म्हणून म्हटलं तुम्हाला. नाही का आता लक्षात आलं. हा, हे असं मग माझं तेच सांगणं असतं प्रत्येकाला. माझं समजा वेडं वाकडं इकडचं तिकडचं होत असेल पण तुम्हाला नाही पटलं ना, नाही कळलं ना, तुम्ही परत विचारत चला. ओळ वाचा बरं. इथं काय म्हणलं, त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानाने होते. सर्पाची निवृत्ती कशाने होणार आहे, रज्जूचं ज्ञान झालेले होते. का रज्जूचं ज्ञान झालं का रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान बरोबरच होतं, बरोबर होतं. ठीक आहे. बरं, निवृत्ती होते. पुढं काय म्हणलं, व सर्प ज्ञानाचा विषय जो सर्प,
त्याचा अभाव होतो की नाही, त्याचा अभाव झाल्यामुळं सर्पज्ञानाचाही लय होऊन जातो. बरोबर, ठीक आहे. आता याप्रमाणे सर्पाच्या नाशामुळे सर्पज्ञानाचा नाश म्हणा. काय म्हटलं, सर्पाचा नाश झाला का नाही. आता सर्पाचा नाश म्हणजे काय, काठी घेऊन सर्पाचा नाश केला का. रज्जूचं ज्ञान झालं म्हणून सर्पाचा काय झाला, नाश झाला. ठीक आहे. मग सर्पाच्या नाशामुळं सर्पज्ञानाचा नाश म्हणा किंवा सर्पाच्या अभावामुळे सर्पज्ञानाचा अज्ञानात लय म्हणा, कसं जरी म्हटलं तर काय होतं, तेच होतं. म्हणून एकंदरीत सर्पाचा नाश किंवा सर्पाचा लय सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे. ऐक नाही. आता सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. परिच्छेद क्रमांक 19 पहा. सर्पाचा नाश आहे का नाही. आता या ठिकाणी सांगितलं का नाही, रज्जूचं ज्ञान झालं, रज्जूच्या ज्ञानाने सर्पाचं ज्ञान, या सगळ्यांचा काय होतो, अभाव होतो, लय होतो, नाश होतो. ठीक आहे. पण ते सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही, असा एक नवीन मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला. ओळ लक्षात आली का. परिच्छेद क्रमांक 19 बघा बरं सगळे, कुठे जर विसंगत होत असेल तर लक्षात घ्यायला. सर्पाचा नाश बघा, शब्द काय आहे, सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. सर्पाचा नाश झालाय का नाही, पण सर्पज्ञानाचा नाशास कारण नाही. कसं कारण नाही सांगा. आता शिष्य त्या ठिकाणी शंका करतो. ही शंका केली म्हणजे मुद्दा लक्षात येऊन जाईल आपल्या. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे असे म्हटले म्हणजे सर्पनाश हा ज्ञाननाशाहून एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. ऐकणे. आता सर्पाचा नाश आणि सर्पज्ञानाचा काय नाश हे सांगत असताना आधी काय झालं पाहिजे, आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. बरोबर की नाही. मग ज्ञान झालं तरच त्याचा काय होत असतो, नाश होत असतो. आणि ज्ञान नाही झालं तर नाश होईल का. ही वस्तू आम्ही पाहिली आहे का नाही, आणि ती वस्तू पाहिल्याच्या नंतर त्या वस्तूचं आम्हाला काय झालं, ज्ञान झालं. म्हणून ह्या वस्तूला आम्ही अमुक अमुक असं म्हटलो. म्हणजे ज्ञान होतं आणि मग ते वस्तू कळते, असा नियम आहे ना. म्हणजे मग ज्ञान आणि वस्तू, पहिल्यांदा ज्ञान होतं आणि मग वस्तू कळते किंवा वस्तू निवृत्त होते. मग ह्याच्यामध्ये काय असतं बरं, अंतर, अवधान, खोळंबा, व्यवधान एवढं असलंच पाहिजे का नाही, असलंच पाहिजे. ऐक नाही. मग इथं जर फरक होत असेल तर मग सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशाचं कारण नाही असं सिद्ध होतंय का नाही. खाली पाहता सर्पनाश हा उदाहरण सांगितलेलं ना आबा एकदा. हार आपण करताना पहिलं फूल आणि दुसरं फूल, पहिल्या फुलाला जेव्हा सुई टोचली जाते ती दुसऱ्या फुलाच्या अगोदर टोचली जाते, त्यामधलं अंतर असं उदाहरण दिलं होतं. पाकळ्यांचं उदाहरण घेतलं होतं आपण. तर बरोबर आहे, त्याच्यामध्ये अवधान खोळंबा असतो आहे का नाही, असं त्याने सांगितलं होतं. तर आता इथं काय सांगायचंय, इथं व्यवधान अवधान खोळंबा आहे का. जर असेल तर मग तुम्ही सांगता तसं ज्ञान होणार नाही. म्हणजे सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही असं त्याला सांगायचं. कारण काय, मध्येच व्यवधान खोळंबा अंतर हे सांगायचंय त्याला. खाली पहा म्हणजे लक्षात येऊन जाईल. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे असे म्हटले म्हणजे सर्पनाश बरं का, व सर्पनाश हा ज्ञाननाशाहून एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. आता ज्ञाननाशाहून म्हणजे त्याचा ज्ञानाचा पण नाश होतो का नाही, किंवा लय म्हणा बरं किंवा अभाव म्हणा बरं, काही म्हटलं तरी चालेल. पण त्याचं ज्ञान एक क्षण तरी पूर्वी मानलं पाहिजे का नाही, एक क्षण तरी पूर्वी मानलं पाहिजे. असं उदाहरण घ्या. आता समोरून एखादा दगड फेकलेला आहे आपल्याकडं आणि आपल्याकडे येऊन आदळणार आहे की नाही, तो येऊन आदळायच्या आधी आपण पाहिलं म्हणून आपण खाली वाकलो, बाजूला झालो, म्हणून तो दगड आपल्यावर येऊन आदळला नाही. एक क्षणभर का होईना आपण पाहिला ना, म्हणून आपण वाचलो. एवढा अंतर एवढा खोळंबा त्याच्यात असला पाहिजे का नाही, असलं पाहिजे. सर्पनाश हा ज्ञाननाशाहून एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. आणि जर सर्पनाश किंवा लय एक क्षण पूर्वी मानला, आता सर्पाचा नाश म्हणा त्याचा लय म्हणा ऐक नाही, आणि एक क्षणभर का होईना, एक निमिष म्हणा क्षण म्हणा काही पण म्हणा ऐक नाही, मानला पूर्वी मानला तर अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी ऐक नाही. तुम्ही अनिर्वचनीय ख्याती सांगितली का नाही, हाय का लक्षात अनिर्वचनीय ख्याती काय म्हणले. बरं आता ठीक आहे. सांगते वेळी ज्ञेय विषय व ज्ञान यांची युगपत म्हणजे एका क्षणात
एका क्षणी उत्पत्ती, एका क्षणात नाश होतो, अशी जे सांगितले आहे त्यास विरोध येतो. आहे का नाही? तुम्ही अनिर्वचनीय ख्याती सांगत असताना काय सांगितलं? सत, असत, सता, सताहून विलक्षण असं तुम्ही सांगता की नाही? हा. आणि ती उत्पत्ती कशी सांगता तुम्ही? एकाच काळामध्ये सांगता का मागं पुढं सांगता? म्हणजे प्रकाश आल्याच्या नंतर व अंधार किती दिवसांनी नष्ट होतो? का एका क्षणात? एका क्षणात म्हणजे प्रकाशाची येणं, अंधाराचं नष्ट होणं. सर्प कसा भासतो? त्याचं कारण सांगितलं. सर्पाची निवृत्ती कशी होते? त्याचं कारण सांगितलं. बरोबर आहे की नाही? हे कसं भासतं आणि कसं निवृत्त होतं? क्षणातच, म्हणजे एकाच काळामध्ये होतं, म्हणजे युगपत होत असतं. बरोबर आहे की नाही? मागं पुढं उत्पन्न होत नाही. आणि एका काळामध्ये उत्पन्न होतं, एका काळामध्ये नष्ट होतं. हीच कोणती ख्याती आहे? अनिर्वचनीय ख्याती. त्या ठिकाणी तुम्ही ती वर्णन करून सांगता. मग त्याच्यामध्ये नेय म्हणजे जो विषय असेल, सर्प, रज्जू वगैरे जे काय आहे ते आहे. ठीक आहे. यांची युगपत म्हणजे एका क्षणामध्ये उत्पत्ती आणि एका क्षणी नाश होतो असे जे सांगितले आहे त्यास विरोध येतो. त्यास काय होणार आहे? विरोध येतो. कारण तुम्ही काय सांगता? युगपत सांगता. आणि इथं युगपत घडतं का? नाही ना. एक क्षण आधी ज्ञान झालं पाहिजे ना, मगच सर्पाची निवृत्ती होते. सरळ मुद्दा आहे का नाही? आणि अनिर्वचित ख्याती सांगत असताना तुम्ही युगपत सांगता, म्हणजे याच्यामध्ये बदल आहे का नाही? याच्यामध्ये बदल आहे. बरोबर आहे की नाही? त्यास विरोध होतो. हे एकच आणि दुसरे. आता दुसरं कारण सांगतात. अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पतेची निवृत्ती होत नाही, हा नियम अनिश्चित ठरतो. याचे समाधान कसे? ऐक नाही. आता नियम काय केला? निवृत्ती करायची असेल तर कशाची निवृत्ती व्हायला पाहिजे? अधिष्ठानाची निवृत्ती व्हायला पाहिजे. ऐक नाही. अधिष्ठानाची निवृत्ती वाचून त्याची निवृत्ती होईल का? त्याची निवृत्ती मात्र होणार नाही. याचे समाधान सांगा. आता याचे समाधान सांगतात कसे बघा. आता परिच्छेद क्रमांक. आता हा मुद्दा तुमच्या लक्षात आला का सर्वांच्या? आता कोणीतरी थोडी शंका करतात, सगळे मात्र शंका करत नाही. मग तुमच्या वतीनं हे सगळी तुमच्या वतीनं शंका करणारे आहेत का? असं असलं तरी ठीक आहे. नाही तर कोणाला काही शंका नसेल तर मग ते नुसते असं कसं आपण काही आता हा श्रावण आता आम्ही भीमाशंकरला गेलो होतो. रात्रीची वेळ झाली होती. तिथं बरेच असे महात्म्याचे पुतळे करून ठेवले होते. आणि म्हणायचं हे बोलत का नाही? एकही बाबा बोलत नाही म्हणे. म्हणे का बोलत नाही बरं? त्याला काय माहिती? त्याला जेव्हा लाईट आली मग त्याने बघितलं हे तर सगळे पुतळे. पण आधी कसे वाटायचे? हे एवढे मोठमोठे बाबा इथं बस. ते 7 सप्तऋषी वगैरे होते, मोठ्याल्या मूर्त्या होत्या आणि मोठ्याले महाराज होते. ते आंध्र त्याला असं वाटलं बाबाचे कोणीतरी, एकही बोलत नव्हतं. तसं हे असं नाही ना काही कोणाचं. शंका आली तर विचारायचं. म्हणजे जर आपण एवढा वेळ सकाळचा देतो, जर आपल्याला काही कळलंच नाही तर मग वेळ पण जातो, सगळंच जातं. आहे का नाही? अधिष्ठान ज्ञानानेच सर्प ज्ञानाचा नाश. आहे का नाही? आता परत मुद्दा उपस्थित झाला तो पण आता या ठिकाणी पहा. श्री गुरु. आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हाच सिद्धांत सांगतो. आता त्याने 2 शंका केले का नाही? एक व्यवधान, अंतर, खोळंबा. आहे का नाही? कारण तुमच्या अनिर्वचनीय ख्यातीला काय होतो? दोष येतो. आहे का नाही? मग तुम्ही युगपत मानता म्हणून त्याच्यामध्ये अंतर तर पडतं, म्हणून तुमची अनिर्वचनीय ख्याती निष्फळ ठरते. आणि दुसरा नियम काय केला? की अधिष्ठान ज्ञानानेच काय होते? कल्पिताची निवृत्ती होते. याला सुद्धा काय येतो? बाद येतो. कशामुळं? एकाच गोष्टीमुळं बाद येतो. मध्ये अंतर खोळंबा तुम्ही मानत नाही. ऐक नाही. आणि तर दिसतो ज्ञान होतं, मग त्याची काय होते? निवृत्ती होते. म्हणून 2 गोष्टीला काय होतो? दोष या ठिकाणी येत असतो. तर त्याचं समाधान सांगतात श्री गुरु. आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हाच सिद्धांत सांगतो. कसं सांगतो पहा. आता मूळ चैतन्य एकच आहे, त्यात केव्हाही भेद नाही. ऐक नाही. मूळ चैतन्य एकच आहे, त्यामध्ये भेद आहे का? भेद नाही. का भेद नाही बरं? आता पारख्याने लक्षात घ्या. आणि जर आज नाही हा पाठ आज जर कळला नाही तर उद्या काय करायचं? हाच पाठ सांगायचा आहे. बरोबर आहे का नाही? हाच पाठ सांगायचा. आता त्याने मुद्दा काय केला होता की सर्पाला कारण काय सांगितलं? रज्जू अधिष्ठान चैतन्य. आणि ज्ञानाला अधिष्ठान कोणतं सांगितलं? अंतःकरण उपाय साक्षी चैतन्य सांगितलं. बरोबर आहे की नाही? आणि ज्ञान कोणतं होतं आपल्याला? रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं. आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आज्ञात असते का नाही? आणि ज्ञान होतं कोणतं? अंतःकरण अधिष्ठान चैतन्याने. बरोबर आहे का नाही? मग हे वेगळं असतं आणि ते वेगळं असतं. अहो हे काही वेगळं आहे का? उपाधी सापेक्ष वेगळे. उपाधी सापेक्ष काय असतं? वेगळं असतं. लक्षात घ्या. मग म्हणे काय?
मग म्हणे असं होतं की त्याच्यामध्ये अंतर म्हणजे अंतःकरणाची वृत्ती जाणार, मग त्याचं ज्ञान करून घेणार, आहे की नाही. म्हणजे याच्यामध्ये अंतर पडतं की नाही. वास्तविक पाहिलं तर अंतर पडतच नाही. कसं काय अंतर पडत नाही? आता जरा थोडा ग्रंथ बाजूला ठेवा ना, असं ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याचं समाधान फार कठीण आहे, असं काही नाही. बघा आता ही अंतःकरणाची वृत्ती जाते का नाही, त्या घाटाला म्हणा, रज्जूला म्हणा, सर्पाला म्हणा, व्यापते का नाही त्या ठिकाणी, व्यापते. बरोबर. मग रज्जू अधिष्ठान चैतन्य तिथं आहेच का नाही, आणि ते अंतःकरण अधिष्ठान चैतन्य त्या वृत्तीबरोबर रज्जूपर्यंत गेलंय का नाही, गेले का नाही. मग आता फक्त उपाधी सापेक्ष भेद होता. आता उपाध्या बाजूला झाल्या थोडक्यात. हे चैतन्य आणि ते चैतन्य एकत्र आले का नाही, पाण्याला पाणी जुळून आले का नाही. आता आता मला सांगा, तिथं आळ्यातलं पाणी, पाटाचं पाणी, तळ्यातलं पाणी हे बाजूला सोडून द्यायचं. पाटात ते पाणी नाही, आळ्यात ते पाणी नाही. आता कुठे पाणी? आता त्या तळ्यामध्ये पाणी, बरोबर आहे का नाही. ते तळ्यामध्ये आहे पाणी म्हणजे ते एक पाणी आहे का नाही. पण ते पाटात गेल्यामुळं 2 वाटतं आणि आळ्यात गेल्यामुळं 3 वाटतं, आहे का नाही. उपाधीनं वेगवेगळं वाटतं. पण ते आळ्यात घालू नका, पाटात घालू नका, एकत्र जर करून ठेवलं तर ते पाणी एक आहे का नाही, पाणी एकच आहे. तसं अंतःकरणातलं चैतन्य आणि रज्जूपसलं असणारं चैतन्य हे दोन्ही उपाधीमुळे तुम्हाला एक वाटतं. पण जेव्हा अंतःकरणाची वृत्ती त्या असणाऱ्या रज्जूपर्यंत जाते, तेव्हा ते काय होतं की अंतःकरणातलं चैतन्य आणि त्या रज्जूपसलं असणारं चैतन्य ते काय होतं, एक होतं. काय होतं, एक होतं. बरोबर आहे का नाही. मग एक झाल्याच्या नंतर ते जेव्हा एक होतं का नाही, मग एक झाल्याच्या नंतर तिथं काही अंतर राहतो का ज्ञान व्हायला. कारण जोपर्यंत हे चैतन्य ते चैतन्य एकत्र होत नाही तोपर्यंत ज्ञान होईल का, ज्ञान होणार नाही. मग चैतन्य एक झालं का, चैतन्य म्हणजे आपण पाहिलं ना, वस्तू समोर दिसली, ऐक नाही, पाहिलं वस्तू समोर दिसली, याच्यात काही अंतर असतं का. जसं डोळं उघडल्याबरोबर आपल्याला जगत दिसतंय का नाही, डोळे उघडल्याबरोबर हे किती एका क्षणात होतं का नाही. त्याला निमेष अंतर काय राहतं का, का हे एकदम युगपतच होत असतं. वृत्ती तिथपर्यंत आता जोपर्यंत प्रकाश नाही, अंधार आहे, मंद अंधकार आहे, दोष आहे, तोपर्यंत ते चैतन्याला चैतन्य जुळत नाही, ही गोष्ट ठीक आहे. पण जेव्हा पूर्ण प्रकाश असून वृत्तीला आपल्याला ते रज्जू दिसतं, मग रज्जू दिसल्याच्या नंतर रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान वेगळं होतं का, बरोबरच होतं. बरोबरच होतं ना, एकाच काळामध्ये होतं ना. मागं पुढं काय आहे का अंतर, काहीच नाही. मग आधी ज्ञान होतं आणि मग नंतर वस्तू दिसते असं म्हणायचं काही कारण आहे का, असं म्हणायचं काही कारण नाहीच आहे का नाही. आणि ज्ञान कशाचं होतं आपल्याला, रज्जूचं होतं का अधिष्ठानाचं होतं असतं, अधिष्ठानाचं ज्ञान होतं. मग अंतर तुम्ही कुठून आणलं आता, पहिल्यांदा ज्ञान नंतर सर्प असं आहे का काही, असं अजिबात सुद्धा काही नसतं, आहे का नाही. जर फार किचकट वाटलं तर परत याच्यावरती आपण नक्की चिंतन करू, पण मुद्दा मात्र तसं सोडायचा नाही. म्हणजे मी चिंतन करायला उद्या आलो आणि तुम्ही फक्त वाचलं नाही तर मग कळणार नाही, तुम्ही पण वाचन करायचे याचं. बघा आता अधिष्ठान ज्ञान आणि कल्पिताची निवृत्ती होते हा सिद्धांत सांगतो. मूळ चैतन्य एकच आहे. मूळ म्हणजे रज्जू उपैत असू नये तर अंतःकरण उपैत असू, एकच आहे, त्यात केव्हाही भेद नाही. असे असता रज्जू उपै चैतन्य, अंतःकरण उपै चैतन्य, घट उपै चैतन्य असे चैतन्याचे भेद विषय समजून देण्याच्या सोयी करता, आहे का नाही. आता बाकीचे विषय आहेत. आता चैतन्य तर सारीकडं एकच आहे का नाही. पण आता ते ही समजा वस्तू वेगळी आहे, हा मोबाईल वेगळा आहे, हा टेबल वेगळा आहे, ह्या सगळ्या वस्तू वेगवेगळ्या आहे का नाही. मग ह्या वस्तूचं ज्ञान आपल्याला वेगवेगळं झालं पाहिजे का नाही आपल्याला. नाही तर हे अमृत आहे आणि हे विष आहे, नाही नाही दोन्ही एकच आहे, घेऊन टाका, जमल का, जमणार नाही. त्याच्यामध्ये भेद तर करावा लागेल का नाही, आपल्याला भेद करावा लागेल, आहे का नाही. मग त्याच्यामध्ये भेद केलं म्हणून चैतन्याला काय वेगवेगळी नावं आली, आहे का नाही. पण चैतन्यामध्ये भेद आहे का, चैतन्यामध्ये भेद नाही. घट उपैत, पट उपैत, मट उपैत हे उपाधीनं वेगवेगळं आलं तरी चैतन्य मात्र या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते चैतन्य सर्वगत सारखंच असतं, त्याच्यामध्ये काही भेद नसतो. हा विषय समजून देण्याच्या सोयीकरता रज्जू, अंतःकरण व घट इत्यादी उपाधीमुळे केले जातात. मूळ चैतन्यात भेद नसतोच. आता ज्यावेळी रज्जूचे अंतःकरण वृत्तीने ज्ञान होते, बघा आता हा मुद्दा बारकाईने लक्षात घ्यायचा, म्हणजे त्याने अंतर व्यवधान जे सांगितलं का नाही त्याची पण निवृत्ती होऊन जाईल. बघा आता ज्यावेळी रज्जूचे अंतःकरण वृत्तीने ज्ञान होते, काय होतं, अंतःकरण वृत्ती जेव्हा रज्जूपर्यंत जाते आणि त्याचं जेव्हा ज्ञान होते का नाही,
त्यावेळी रज्जू व अंतकरण वृत्ती या चैतन्यात भेद दाखवणाऱ्या उपाध्या एका ठिकाणी होतात. आता उपाध्या भिन्न होत्या कुठपर्यंत? जोपर्यंत अंतकरण वृत्ती वेगळी होती, रज्जू वेगळा होता, जोपर्यंत ज्ञान नव्हतं तेव्हा ते वेगवेगळ्या होत्या ना उपाध्या वेगवेगळ्या होत्या. समजा असं लक्षात घ्या की इकडे एक गट बनवून ठेवलाय आणि इकडे एक गट बनवून ठेवलाय. हा गट मोठा आहे आणि हा गट छोटा आहे, बरोबर आहे का नाही? मग जोपर्यंत ते वेगळे आहेत तोपर्यंत तुम्हाला वेगवेगळं वाटेल, आहे का नाही? आणि ते दोन्ही गट फोडलेत, एकात मिश्रित केलं. आता म्हणा बरं, हा मोठा गट आहे ना हा छोटा गट आहे. किंवा नदीचं पाणी एकदा समुद्रामध्ये जाऊन मिळालं तर म्हणा बरं, हे नदीचं पाणी गोड आहे आणि हे समुद्राचं पाणी खारट आहे. असं समुद्रामध्ये भेद करता येतो का आपल्याला? करता येत नाही. का? आता दोन्ही एक झाले ना त्या ठिकाणी. तसं अंतःकरणात होते तेव्हा अंतःकरणाची वृत्ती आणि रज्जू होते तोपर्यंत रज्जूचा विषय. आता दोन्ही काय झालेले? एक झालेले. आता उपाध्या भिन्न झाल्या का एकच झाल्यात? उपाध्या पण एक झाल्यात. आता त्यातलं चैतन्य आता वेगळं होतं का? चैतन्य पण एकच होऊन जातं. चैतन्य मूळच एक आहे, पण उपाधीमुळे भिन्न वाटत होतं. उपाधी एकत्र आल्या, चैतन्य एकत्रच आलं, असं होतं, आहे का नाही? आता ज्यावेळी रज्जूचे अंतःकरण वृत्ती ज्ञान होते त्यावेळी रज्जू व अंतःकरण वृत्ती या चैतन्यात भेद दाखवणाऱ्या उपाधी एका ठिकाणी होतात. म्हणजे रज्जू ज्ञान काळी अंतःकरणाची वृत्ती रज्जुरूप होते, आहे का नाही? ज्यावेळेस त्या रज्जूचं ज्ञान होतं का नाही त्याच काळामध्ये काय होतं? अंतःकरणाची सुद्धा वृत्ती काय होते? रज्जू रूपच होऊन जाते. जसं रस तयार केला आणि मुशीमध्ये वाटला तर तो रस मुशीच्या आकाराचा होतो की नाही? रसमुशीच्या आकाराचा होतो, आहे की नाही? आता समजा इथं घटच ठेवला आणि घटाला जर पाहिलं तर वृत्ती कशाच्या आकाराची होते? घाटाला पाहिजे असं तर घाटाच्या आकाराचीच झाली पाहिजे ना. बाजारामध्ये सारे लोक तुम्ही पाहिले आणि एकाच माणसाला ओळख देत असेल तर वृत्ती कशी होती? त्या माणसाच्या आकाराची होते का सगळ्या बाजारातील लोकांच्या आकाराचे होते? असं मात्र होत नाही. म्हणजे रज्जू ज्ञान काळी अंतःकरणाची वृत्ती रज्जुरूप होते. दोन्ही उपाधी एकत्र झाल्याबरोबर त्याचे अधिष्ठान चैतन्य मूळचे एकच आहे का नाही? आता अधिष्ठान चैतन्य तर काय भेद तर नव्हता, फक्त उपाधी सापेक्ष भेद होता. आता उपाध्यात जर एकत्र आल्या तर चैतन्य वेगळं होईल का? चैतन्य मूळचं एक आहे आणि ते एकच झालं आता त्या ठिकाणी. म्हणून रज्जू ज्ञानकाळी जे रज्जू उपहित चैतन्य तेच अंतःकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्य असून तेही ज्ञात आहे. याकरता रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते. याकरता काय होतं की अंतःकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्य आणि रज्जू उपहित चैतन्य, ऐक नाही, हे त्या ठिकाणी काय आहेचे ना? कारण वृत्तीतलं चैतन्य कुठे आहे? घाटापाशी, आपलं रज्जूपाशी आहे. आणि रज्जूचे चैतन्य कुठे आहे? रज्जूपाशीच आहे, बरोबर आहे का नाही? मग ते उपाध्या एकत्र झाल्या आणि चैतन्य मूळचं एकच होतं, चैतन्य मात्र एक आलं. मग आता त्या अंतःकरणाच्या वृत्तीनं ऐका नाही काय होतं? ज्ञान होतं. म्हणजे कुठं होतं? रज्जूपासले असणाऱ्या अधिष्ठानाचं काय होतं? ज्ञान होऊन जातं. कारण वृत्ती कशाला विषय करणारे? आता त्या अधिष्ठान चैतन्याला विषय करते का नाही? अधिष्ठान चैतन्याला विषय करते आणि त्या काळामध्ये काय होतं? ज्ञान होऊन जातं. आणि हे जे ज्ञान होतं ना हे मागं पुढं न होता कुठं होतं? एकदम युगपतच त्या ठिकाणी होत असतं, बरोबर आहे का नाही? म्हणजे रज्जू ज्ञानकाळी जे रज्जू उपहित चैतन्य तेच अंतःकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्य असून तेही ज्ञात आहे. याकरता रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणण्यास कोणतीच हरकत नाही, हे सिद्ध झाले. ठीक आहे. अंतःकरण त्याचे विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास या सर्वांचे प्रकाशन करणारा जो चैतन्य मात्र त्या शास्त्रकार साक्षी असे म्हणतात. आता साक्षी सांगत असताना आपण मागं पण पाहिलेले आहे का नाही? म्हणजे जो अंतःकरणामध्ये असतो, आहे का नाही? आता त्याला आपण साक्षी म्हणा, आत्मा म्हणा, कुटस्थ म्हणा, प्रत्येक आत्मा म्हणा, ही त्याला काय अनेक प्रकारची नावं आहे का नाही? आता आपण साक्षी का म्हणत होतो माहिती आहे का? खरं तर त्याला साक्षीचं असं म्हटलं जातं कारण तो सगळ्यांचं काय करतो? साक्षी रूपाने पाहणारा असतो. साक्षी कधी म्हणतात माहिती आहे का? की आता इथे ना साक्षी म्हणण्यापेक्षा ना प्रमातू चैतन्य म्हणायला पाहिजे होतं, बरोबर ना?
इथं प्रमातू चैतन्य, कारण अंतःकरणाची वृत्ती जेव्हा म्हणतो का नाही तेव्हा त्याला साक्षी चैतन्य म्हणण्यापेक्षा कोणता चैतन्य, प्रमातू चैतन्य असं नाव द्यायला पाहिजे होतं. पण याने काय नाव दिलं, साक्षी चैतन्य. तिथं साक्षी चैतन्य म्हणण्यापेक्षा आपण प्रमातू चैतन्य म्हणा. आणि साक्षी चैतन्य कधी म्हणायचं, ज्यावेळेस अंतःकरणाच्या वृत्तीने कार्याचं ज्ञान होत नाही आणि ते ज्ञान आपल्याला अविद्या वृत्तीनं होतं, तेव्हा ते साक्षी त्याचं काय करतो असतो, प्रकाशन करतो, तेव्हा त्याला साक्षी चैतन्य म्हटलं जातं, आहे का नाही. आता साक्षी काय म्हणलं, प्रमातू काय म्हणलं, रजो उपैत काय म्हणलं, घट उपैत काय म्हणलं, चैतन्य मुळात कसं असतं, एकच असतं, फक्त समजुती करता अंतःकरणाच्या सापेक्ष आपण साक्षी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे ना. तर थोडा विषय लक्षात घ्या की काय होतं, अंतःकरण आहे का नाही, त्याची विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती. आता समजा विषय म्हणजे काय, समजा घट आहे, पट आहे, रज्जू आहे का नाही, अशी काय होते ती वृत्ती, काय होते त्या घटापर्यंत जात असते. म्हणजे अंतःकरणामध्ये असतो जे चैतन्य असतं त्याला काय म्हणायचं, प्रमातू चैतन्य म्हणायचं. ठीक आहे. जेव्हा ते चैतन्य नेत्राच्या माध्यमातून म्हणजे वृत्तीमध्ये असणार, वृत्तीत ते चैतन्य काय करतं, बाहेर जातं. मग ते अंतःकरणातले चैतन्य वृत्तीच्या मार्फत काय करतं, बाहेर जातं. जेव्हा वृत्तीच्या मार्फत बाहेर जातं, पण जाताना कसं जातं, डोळ्याच्या माध्यमातून जातं का नाही, मग त्या डोळ्याच्या माध्यमातून जातं तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येतं, तर प्रमाण चैतन्य असं नाव येतं. बरोबर ना, कारण डोळे काय त्या ठिकाणी प्रमाण आहे ना. मग अंतःकरणात असतो तेव्हा त्याला प्रमातू म्हणता, आणि डोळ्यातून जातं तेव्हा त्याला काय म्हणता तुम्ही, प्रमाण चैतन्य म्हणता, आहे का नाही. आणि जेव्हा त्या घाटापर्यंत जातं, रज्जूपर्यंत जातं, आणि रज्जू घट वगैरे हे काय, हे त्या ठिकाणी काय प्रमेय आहे ना, प्रमेय आहे. मग याला तुम्ही काय म्हणता, प्रमेय चैतन्य म्हणता. जसं पाणी तळ्यात आहे तर त्याला तळ्याचं पाणी, पाटात पाणी गेलं म्हणजे पाटाचं पाणी, आळ्यात पाणी गेलं म्हणजे आळ्याचं पाणी, अशी त्याला काय करता, वेगवेगळे नाव देता. तसं अंतःकरणात आहे तेव्हा त्याला काय म्हणायचं, प्रमातू चैतन्य. नेत्रात आला का प्रमाण चैतन्य, आणि वस्तूपाशी गेलं का त्याला प्रमेय चैतन्य किंवा त्याला प्रमा चैतन्य अशी नाव दिली जातात. ठीक आहे ना. म्हणून विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये असणाऱ्या चैतन्याचा आभास आहे का नाही, या सर्वांस प्रकाशन करणारा जो चैतन्य मात्र त्या शास्त्रकार साक्षी असं म्हणतात, आहे का नाही. तो काय करतो, पाहणारा त्या ठिकाणी आहे त्याला साक्षी असं म्हणतात. आणि तो नित्य प्रकाशित म्हणजे ज्ञानरूप असतो. आता तो साक्षी थोडा प्रकाश देतो, कधी प्रकाश देत नाही, असं कधी झालं का त्याचा प्रकाश नित्यचा असतो. पंचदशीमध्ये ना कुटस्थ दीप म्हणून एक प्रकरण आलेलं आहे, वेळ भेटला तर तुम्ही वाचू शकता. मोठं प्रकरण किंवा मग त्याच्या आधी उपदघात आहे ना, त्या उपदघातामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तर काय होतं की एक नाटक सांगितलेलं त्याच्यामध्ये, त्या नाटकामध्ये लोक येतात. आता ती बुद्धी कोण सांगितली, मन कोण सांगितलं, इंद्रिय कोण सांगितलं, त्या प्रेक्षक कोण आहे त्या ठिकाणी, हे सगळ्यांचं वर्णन त्या ठिकाणी रूपकाच्या रूपाने सांगितलं. तर काय होतं, ते रंगमंच आहे त्याच्यावरती काय होतात, नाटकं होतात. मग त्याच्यावरती ना एक दिवा लावून ठेवलेला आहे, बरोबर का नाही, दिवा लावून ठेवलेला असतो. जाऊ दे ते नाही लक्षात आलं तर आपल्याकडे देवघर आहे का नाही, ते देवघरामध्ये एक झिरोचा बल्ब लावून ठेवतो आपण, आहे का नाही. तो झिरोचा बल्ब तुम्ही देवपूजा करा, बल्ब लावलेलाच आहे. देवपूजा करून गेले तरी बल्ब तुमचा चालू आहे. बल्ब कधी तुमचा विजलेला असतो का, त्याच्यामध्ये बल्ब कायमच जळत असतो, बरोबर आहे का नाही. तसा हा साक्षी नेहमी प्रकाशमान असतो. तो कधी प्रकाशमान आहे, कधी प्रकाशमान नाही, असं कधी असतं का, असं मात्र कधी नसतं. तो नित्य प्रकाशित म्हणजे ज्ञानरूप असतो, आहे का नाही. त्याचं प्रकाश म्हणजे काय, ज्ञान करून देणं. ज्ञान हाच त्याचा काय असतो, प्रकाश त्या ठिकाणी असतो. ज्ञानालाच प्रकाश असं म्हणतात. याचे विवेचन पंचदशी ग्रंथात कुटस्थ दीपामध्ये विद्यारण्य स्वामीने चांगले केले आहे का नाही. ते विद्यारण्य स्वामी ना त्यांनी पंचदशी केली, आहे का नाही. त्या पंचदशीमध्ये याचं चांगलं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. ते असे बघा, आता इथं डार्क अक्षर दिले नाही ना, याला जरा थोडं बारकाईनं वाचा वाटलं तर. अंतःकरणात आत्म्याचे म्हणजे साक्षीचे प्रतिबिंब होते, त्यास आभास म्हणतात. आता आभास कशाला म्हणायचं, ऐक नाही. काही ठिकाणी साभास असं म्हणतात, काही ठिकाणी आभास असं म्हणतात, ऐक नाही. बरं, नुसतं सावली पडली, कशाची, नुसती सावली, तो झाला आभास, आहे का नाही. आणि जर तिथं म्हटलं झाडाची सावली, आहे का नाही, तर त्यालाच काय म्हणायचं, साभास म्हणायचं. मग ह्या सावली कशाची पडली,
साक्षीची सावली पडली आहे का नाही. मग साक्षीची सावली पडली मग काय म्हणायचं, साबास म्हणायचं. आणि नुसतीच सावली पडली तर त्याला काय म्हणायचं, साबास असं म्हणायचं आहे का नाही. साबास म्हणा, आबास म्हणा, सावली म्हणा, साक्षीची सावली म्हणा, असं काही जरी म्हटलं तर काही फरक पडतो का, काही फरक पडत नाही. अंतःकरणात आत्म्याचे म्हणजे साक्षीचे प्रतिबिंब होते ते असंच आभास असं म्हणतात आहे का नाही. आभास आभास सगळे एकच नाही, काही फरक पडत नाही. हे आत्मा आनंदरूप कसा आहे याचे उत्तर सांगते वेळी या तरंगाचे आरंभी सांगितलेच आहे का नाही. तो आत्मा आनंदरूप कसा आहे, काय आहे, त्याच्या ठिकाणी दुःख लेश मात्र नाही आहे का नाही, असं आपल्याला वर्णन आधी सांगून झालेलं आहे. त्या आभासासहित म्हणजे हे दुसऱ्या तरंगामध्ये आपला विचार होऊन गेलेला आहे याचं बारकाईनं. म्हणजे कुठं मला वाटतं अधिकाऱ्याचं वर्णन झाल्याच्या नंतर विषय वर्णनामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. ठीक आहे ना. त्या आभासासहित अंतःकरणात प्रमाता म्हणतात आहे का नाही. आता तो आभास कुठं पडलेला आहे, त्याचं प्रतिबिंब कुठं पडले बरं, ते अंतःकरणात पडतं का नाही. अंतःकरण अधिष्ठान चैतन्य किंवा तुम्ही बुद्धी म्हणा, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब एक विशेष, एक विशेषण, एक विशिष्ट असं म्हणतो की नाही आपण, असं म्हणतो त्या ठिकाणी. मग ते साक्षीचं म्हणा, कुटस्थाचं म्हणा, आत्म्याचं म्हणा, काय पडतं, त्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडतं. त्या आभासासहित अंतःकरणात प्रमाता असं म्हणतात. म्हणजे अंतःकरण आणि अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब या दोघांस काय म्हणायचं, त्या ठिकाणी प्रमाता असं म्हटलं जातं. ठीक आहे ना. त्या आभासासहित अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर निघून घटादी विषयापर्यंत जाते. त्या अंतःकरण वृत्तीस प्रमाण म्हणतात. आत्ताच सांगून झालं का नाही. तळ्यात पाणी आहे तोवर तळ्याचं पाणी, पाटात पाणी गेलं का पाटाचं पाणी. आता इथं तळ्यात पाणी म्हणजे तळ्यात पाणी जर म्हटलं तर कोणता विषय लक्षात येतो, अंतःकरणासहित असलेलं आभास किंवा प्रतिबिंब म्हणजे प्रमाता झालं. आणि तो प्रमाता नेत्रेंद्रियाच्या बाहेर वृत्तीसहित बाहेर जातो तेव्हा त्याला कोणतं पाणी म्हणायचं, आळ्याचं पाणी म्हणायचं का पाटाचं पाणी म्हणायचं, पाटाचं. त्याला पाटाचं पाणी म्हटलं आहे का नाही. आणि ते पाणी आता आळ्यापर्यंत गेलं आहे का नाही, तर त्याला काय म्हणायचं पुढं सांगतो की त्या प्रमाणाने घटादी पदार्थाचे ज्ञान होते. त्या घटादी विषयास प्रमेय म्हणायचं. आता आळ्यातलं पाणी पाटात आलं, पाटातलं पाणी कुठे गेलं, आपलं तळ्यातलं पाणी पाटात आलं, पाटातलं पाणी आळ्यात आलं, तेव्हा आता पाण्याला काय म्हणायचं आपण इथं, प्रमेय असं म्हणायचं आहे का नाही. म्हणजे घटादी विषयास प्रमेय म्हणतात. जेव्हा किती वेळ झाला बघा बरं का, 5 मिनिटं झाले. थोडा एक सारखा विषय करून घेऊन थांबून घेऊ आपण वाटलं तर. एक सरळ मुद्दा आहे, जास्त कठीण नाही. पहिल्यांदा जास्त वेळ गेल्यामुळे आपल्याला तर वेळ कमी राहिला, नाही तर हा झाला असता मुद्दा. जेव्हा साबास अंतःकर होते, घटाधिकास व्यापते, तेव्हा प्रथम घट आहे एवढेच ज्ञान होते. नंतर ते घटज्ञान प्रमात्यापर्यंत येऊन पोहोचले म्हणजे मग मी घट जाणला असे ज्ञान होते. मी घट जाणला या वाक्यात मी शब्दाचा अर्थ ज्ञाता घट ज्ञेय आणि त्याचे ज्ञान या त्रिपुटीचे प्रकाशन होते. म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही तिन्ही जाणली जातात. यास उदाहरण देतात. एकदम सोपं उदाहरण आहे, फक्त वाचून घेऊ, उद्या विचार करू वाटलं तर. कंदिलाची काच असते. प्रथम कंदिलाचे आतील मुख्य दीपाचा प्रकाश काचेत येतो. मग तेथून बाहेरच्या पदार्थापर्यंत जाऊन तेथील पदार्थास प्रकाशित करतो. उदाहरण काय दिलं, एक कंदील असतो. पहिल्यांदा तुम्ही कंदील काय करता, आतली ज्योत प्रकाशित करता. तो प्रकाश ज्योतीचा कुठे येतो, काचेच्या बाहेर जातो का पहिल्यांदा काचवर येतो, काचवर येतो आहे का नाही. आणि काचातून काय होतो की मग काचातून मोठा प्रकाश होतो. त्याचा काच नाही लावली तर मोठा प्रकाश होत नाही आहे का नाही. बॅटरीमध्ये बल्ब असतो पण बॅटरीची काच लावली का मोठा प्रकाश होतो, बरोबर आहे की नाही. मग तो कंदिलाचा प्रकाश काय करतो, काचेच्या बाहेर बाकीच्या पदार्थांना काय करतो, प्रकाशित करत असतो. तसे ती ज्योत कुठे आहे, अंतःकरणात आहे का नाही. मग ती ज्योत कुठे येते, डोळ्यापर्यंत आली आहे का नाही. मग डोळ्यापर्यंत आली तेव्हा त्याला काय म्हणायचं, प्रमाण म्हणायचं का प्रमेय म्हणायचं का प्रमा म्हणायचं, प्रमाण म्हणायचं. म्हणजे प्रकाश कुठं आला, काचेपर्यंत आला, तेव्हा त्याला काय म्हणायचं,
प्रमाण असं म्हणायचं. प्रमाण आणि काचेतून प्रकाश बाह्य पदार्थाला प्रकाशित करू लागलं तेव्हा त्याला काय म्हणायचं? प्रमाता म्हणायचं का प्रमेय म्हणायचं? प्रमेय. त्याला प्रमेय म्हणायचं. सरळ सरळ मुद्दा आहे. प्रथम काचेतील प्रकाश आपण न्याता समजू, आहे का नाही? आता इथं काय दिलं? प्रथम काचेतील जो प्रकाश आहे आतला, आपण त्याला काय म्हणायचं? ती ज्योत आहे त्याला काय म्हणायचं? साक्षी म्हणा, न्याता म्हणा, कुटस्थ म्हणा, आभास म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. ठीक आहे. आणि न्याता समजू. आणि विषयापर्यंत बाहेर जातो त्यास ज्ञान समजू, आहे का नाही? आता तो विषयापर्यंत जातो का नाही बाहेर, त्याला आपण काय समजू? ज्ञान समजू. आणि पदार्थास त्याने दाखवले त्याला ज्ञेय समजू, आहे का नाही? आता जो पदार्थ घटपट म्हटलं त्याला काय आपण ने समजू. जेव्हा हा न्याता, ज्ञान व ने यामध्ये प्रकाशाचा व्यवहार होतो तेव्हा काचेतील आतील मूळचा दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे. बरं आता हे न्याता, ज्ञान आणि ने ही जी त्रिपुटी होते का नाही, ही त्रिपुटी होते का नाही, तसं काच, आतली ज्योत म्हणजे आतला प्रकाश आणि बाहेरचे पदार्थ हे आपल्याला हे जसे मानावं लागतात, आहे का नाही? जर काचेच्या आतमध्ये जर प्रकाश नसला बरं का, तर बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान होईल का? होणार नाही. म्हणजे काचेच्या आतमध्ये प्रकाश आहे त्या अर्थी बाहेर ज्ञान होते, पदार्थ दिसतात. आणि काचेच्या आतमध्ये जर दिवा नसताच, प्रकाशित नसेल, तर बाहेर पदार्थाचं ज्ञान होत नाही. तसं हे सगळं आपल्याला पदार्थ दिसतात की नाही, म्हणजे तो तो आपल्या अंतःकरणात आहे का नाही, साक्षी आत्मा कुठस्थ, हा आपल्याला मानावा लागेल. नाही तर मेलेल्या मनुष्याचे डोळे उघडते असतात, त्याला लोक दिसतात का? त्याला लोक दिसत नाही, आहे का नाही? तिथं चैतन्य नाही का? आहे, पण आता कोणतंही विशेष आहे का? सामान्य आहे. सामान्य आहे का नाही? विषय झालाय दुसऱ्या तरंगात तो. तो मावळला म्हणजे काचेचा आतला जर प्रकाश मावळला तर पुढचा व्यवहार होणे शक्य नाही. याप्रमाणे जेव्हा साबास अंतकरण वृत्ती रूप ज्ञान आणि घटादी विषयने यामध्ये मी घट जाणला असा व्यवहार होतो तेव्हा साक्षी प्रकाशित म्हटलाच पाहिजे. साक्षी जर अज्ञात मानला, आहे का नाही? आधी काय म्हणला? ते रज्जू उपय चैतन्य, अंतकरण उपय चैतन्य, रज्जू उपय चैतन्याचं ज्ञान होतं आणि अंतकरण उपय चैतन्याचं ज्ञान मात्र होत नाही, ते अज्ञात असतं. आता अज्ञात म्हणा बरं, कसं काय म्हणाल तुम्ही? मग अज्ञात म्हणलं म्हणजे दिवा विजलाय असं होईल का नाही? मग दिवा कधी विजतो का? दिवा कधी विजत नाही. म्हणजे आता आपल्या लाईटी लागायला लागल्या, आहे का नाही? पूर्वी सगळ्या विजून गेल्या होत्या. आलं लक्षात? चला उद्या करू याच्यावर विचार, थोडा राहिला आता मुद्दा. साक्षी जर अज्ञात मानला तर कंदिलातील दिवा मावळल्याप्रमाणे न्याता, ज्ञान व ने ह्या त्रिपुटाचा व्यवहारच होणार नाही. यावरून सर्व त्रिपुटीचे ज्ञानकाळी साक्षात ज्ञान असतोच. अर्थात रज्जू ज्ञानकाळी ही साक्षी ज्ञात आहे हे सिद्ध झाले आणि तो साक्षी सर्पज्ञानाचे अधिष्ठान असून सर्पज्ञानकाळी साक्षीचे ज्ञान आहे म्हणून सर्पज्ञानाचा नाश संभवतो हे सिद्ध झाले. काय म्हटलं होतं तुम्ही की बाबा सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही, हे तुमचं म्हणणं विसंगत आहे. हे मात्र सिद्ध, हे म्हणजे त्याचं सिद्ध नाही झालं, आपलं सिद्ध झालं, आहे का नाही? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते